12वी महाराष्ट्र राज्य कॅडेट जुदो स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचं भव्य उद्घाटन दिनांक 20 मार्च ते 23 मार्च 3 दिवसीय सलग राज्यस्तरीय कॅडेट जुदो स्पर्धेचे आयोजन व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन धुळ्यात करण्यात आले असून जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी सदर या स्पर्धाचे उद्घाटन आज करण्यात आले। या स्पर्धेमध्ये सुमारे 450हून अधिक खेळाडू राज्यभरातून सहभागी होत असून स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख अतिथी म्हणून पराग आहिरे, सुनील नेरकर, इर्शाद जागीरदार, बंटी खोपडे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। तर स्पर्धेत विजयी खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत सहभागी होणार असून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला। तर महाराष्ट्र राज्यातून श्री दर्शना लखानी, योगेश दाढवे, सचिन देवरे, अतुल बामनोदकर, निखिल सुवर्णा, सुशील गायकवाड, विजय जाधव आदी मान्यवरांच्या प्रमुख मार्गदर्शनात सदर या स्पर्धा पार पडत असून महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक व सचिव दत्ता आपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। तर स्पर्धेसाठी संघटनेचे सचिव दिनेश बागोल, मयूर चौधरी, प्रशांत वाणी, उमेश येरडावकर, राकेश खोंडे, रोहित चौधरी, आदित्य गोसावी, कमलेश चौधरी, रोहित खैरनार, अनिता चव्हाण, मनोहर चौधरी, वैभव बागोल, हरीश चौधरी, सनी निकम आदी पदाधिकारी या स्पर्धांसाठी अथक परिश्रम घेत आहेत। बरेच काही ड्रॉबॅक पॉझिटिव्हनेस शिकायला मिळाले की 7-8 दिवसात स्पर्धेची तयारी कशी होते हे नवीन काहीतरी शिकायला मिळालं। त्यामुळे असे अनुभव यायला हवे। सर्वप्रथम महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे मी आभार मानतो की गेल्या सन 2004 पासून धुळे जिल्हा जुदो ॲडव्हेंचर असोसिएशनवर एक विशेष प्रेम, विशेष मार्गदर्शन पटवर्धन सेन्साई, शैलेश टिळक सर, अभय सेन्साई, भोसले सर होते। त्यांनी खूप चांगल्या रीतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि धुळे जिल्हा जुडो असोसिएशनची आज जी परिस्थिती आहे सर्व या मान्यवर मंडळींमुळेच आहे। वेळोवेळी अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी मार्गदर्शनासाठी तयार असे आमचे टिळक सर आणि अभय सर यांचे मी सर्व धुळे जिल्हा जुडो असोसिएशनचे खेळाडू, सिनियर कोचेस, सिनियर खेळाडू यांच्यातर्फे मी मनापासून त्यांना शतश धन्यवाद मानतो, धन्यवाद देतो। स्टेजवर उपस्थित 2 मान्यवरांचे सत्कार इथे राहिले। तसेच राष्ट्रीय निवड चाचणी म्हणजे महाराष्ट्राचा संघ, महाराष्ट्र ब हा संघ या स्पर्धेतून निवडला जातो आणि तोच राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करतो। 8 स्पर्धा वेळेसारख्या छोट्या शहरात राबवण्यासाठी जे प्रोत्साहन, सर्वात महत्त्वाचं आर्थिक सहाय्य जे असतं ते आपल्याला पुनीत बालन ग्रुप यांच्यातर्फे खूप मोलाचं जे सहकार्य राहतं त्या पुनीत बालन ग्रुपलाही धुळे जिल्हा असोसिएशनतर्फे, महाराष्ट्र जुदो असोसिएशन त्यांचा आभार मानतात, पण धुळे जिल्हा जुदो असोसिएशनतर्फे त्यांचं मी खूप खूप शतशः आभार मानतो। त्यानंतर सर्व ऑफिशियल्स वेलकम फंक्शनमध्ये, सत्कारामध्ये आमच्या ऑफिशियल्सला कधी कुठली अपेक्षा नसते, फक्त वेळेवर चहा आणि पाणी आलं पाहिजे ते बरोबर वंदन करतो। महाराष्ट्राचा आवाज राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला असे भारतरत्न बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आजच्या ह्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधुवारी बघितली। धुळे शहर हे छोटं शहर नाही बाबूसाहेब, धुळे शहर खूप नावाजलेलं शहर। माझ्यासमोर जितके खेळाडू बसलेले हे धुळे शहरामध्ये खेळ खेळण्यासाठी येतात आणि इथून प्रगती करून महाराष्ट्राचं आणि भारताचं प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे माझं धुळे शहर छोटं शहर। वरती बसलेल्या माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्यांनी हे दिवसभर मेहनत करून आयोजन नियोजन केलं आहे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। जीवनामध्ये आयुष्यामध्ये
सकाळी उठलं तेच काम, तोच बिझनेस, तेच लोक, सगळं भेटलं. वेगळं काहीतरी आयुष्यात आलं. खरं तर तुमचा खेळ बघून आमच्या सारख्याला प्रेरणा मिळते, एनर्जी मिळते, उत्साह मिळतो. त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानतो. स्पेशली टिळक साहेबांचे आभार मानतो. मला दरवर्षी दर 2 वर्षांनी टिळक साहेब बरोबर इथे भेटतात. ह्या खेळावर आमची मैत्री झाली, आमची ओळख झाली. या खेळावर ऋणानुबंध वाढलेला आहे. तो मी बाबूसाहेबांच्या आयोजनाचे आभार मानतो. आणि माझं धुळे सर अजून मोठं व्हावं, याचं नाव लौकिक व्हावा. कारण की ह्या खेळामध्ये खेळाडू भारतात नव्हे तर जगात पुढे चमकतात. सगळ्यात भविष्य, सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं शहर असेल जिथं भरपूर पाऊस पडतो, भरपूर ऊन पडतं आणि भरपूर थंडी पण पडते. अशा माझ्या धुळे शहराला मी नतमस्तक करतो. माझे 2 शब्द संपवतो. राज्य आहे टिळक सर, आंबेडकर सर, सर्वच रेफरी, कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि सर्वात महत्त्वाचे आजच्या या कार्यक्रमाचं प्रसिद्धी देण्यासाठी उपस्थित असलेले माझे सर्व पत्रकार बांधव, आपण सर्वांनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल धुळे जिल्हा आम्ही असोसिएशनतर्फे आपले आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करू. अमेचर असोसिएशन आयोजित पुनीत बालन प्रस्तुत 52व्या कॅडेट राज्यस्तरीय जुदो स्पर्धा या धुळ्यात आपण संपन्न करत आहोत. या स्पर्धेत जवळपास 28 जिल्ह्यातून 270 ते 280 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे. महाराष्ट्र ब संघाची या ठिकाणी निवड होणार आहे आणि यात जो सुवर्णपदक पटकावणारा खेळाडू असेल तो महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जुदो स्पर्धेसाठी करेल. या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य पुनीत बालन ग्रुपने दिलं. तसेच धुळे जिल्हा जुदो अमेचरचे अध्यक्ष किरण बागुल, महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे शैलेश टिळक आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे सचिव श्री दत्ता आपळे यांच्या सहकार्याने आणि अनमोल मार्गदर्शनाने या स्पर्धा इथे संपन्न होत आहेत. तसेच धुळे जिल्हा क्रीडाधिकारी श्री एम के पाटील सर यांचे विशेष आभार की त्यांनी आम्हाला हे स्टेडियम इथं उपलब्ध करून दिलं. कमी दरात स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल विशेष आभार. सर्व आयोजक मंडळी, आमचे सिनियर जुदो खेळाडू, सिनियर प्रशिक्षक यांचं सर्वांचं मी इथं आभार मानतो. धन्यवाद.